पाहिले तर कमीत कमी 39.39 तापांश आहे आणि ज्याचं कारण आज पूर्ण उन्हामध्ये आज इथे खेळत असताना या खेळाडूंना आपण पाहतोय. जी माध्यमातूनही चांगली कामगिरी पाहायला मिळते. एका साइडला आमचे टीव्ही स्कोरर जर पाहिले तर ते थोडेसे एन्जॉय करतायत. दुपारचं सत्र आहे जेवल्यानंतर तो तसेच कॅमेरामॅन आमच्या समोर आपण पाहतोय. ते खूप थोडंसं एन्जॉय या क्रिकेटचं केलं जात आहे. मात्र दिव्या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि 6व्या मॅचमध्ये व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिलाच चेंडू. त्यावेळी कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेला फटका आणि जातोय 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवरती चांगला समाचार घेतला जातोय फलंदाज अविनाशच्या माध्यमातून. अविनाश आणि दीपक जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 फलंदाज, गोलंदाजची मार्कवर क्रमांक 1 चा गोलंदाज. पहिला षटक हाताळण्यासाठी विजय या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये तो फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज अविनाश याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप धारण केलं गेलं फलंदाज अविनाशच्या माध्यमातून. 2 बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत आणि त्या चौकार आणि धावफलक ज्या प्रकारे मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव वाढलं जातं, तसं आमचं धावफलक इथं पाहायला मिळतोय. तो म्हणजेच 8 या आकड्यावरती. विजय आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती थोडा महागडा ठरला गेलाय. कमबॅक करणं गरजेचं असेल. त्यावेळी पुन्हा एकदा फटका पोहोचलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल आणि पहिला फलंदाज इथे बाद होतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. मात्र तिसऱ्या चेंडूवरती तो मोह इथे आवरला नाही आणि ज्याचं कारण एक सोपा झेल इथे टिपला जातोय आणि पहिला विकेटसह नवघर ए संघाचा इथे बाद होतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज विजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि तो कमबॅक इथे पाहायला मिळतोय तो म्हणजेच चला बॅट्समन लगेच पाठवा विनंती असेल नवघर हे संघाला. अगोदरच तुम्ही विचार करून ठेवा की कुठल्या बॅट्समनला पाठवायचंय. ज्यावेळी विकेट जाईल त्यावेळी मैदानामध्ये फलंदाज जाणं गरजेचं असेल. कारण आज आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. त्याचं कारण एकच आहे की आज अंतिम दिवस आहे. एक अंतिम सामना असेल त्यानंतर बक्षीस समारंभ हे नक्कीच तुम्ही खेळत असताना तुमच्या नावाचं गौरव या शेवटच्या क्षणामध्ये व्हावा हीच अपेक्षा आमच्याकडून असेल. मात्र उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज असेल, मालिकावीर असेल, हे नक्कीच उजेडामध्ये ते पारितोषिक प्राधान्य केले जावेत हीच अपेक्षा आमच्या आयोजकांची आहे आणि त्या अपेक्षेला तुम्ही साथ द्या. ह्यावेळी फटका चांगला आहे. टिपकाऊ कॉर्नर रिझनमध्ये फटका येतोय. 4 धावांसाठी बिग, बिग, बिग हिट. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. एक विकेट्स आल्यानंतर यावेळी हात खोलले गेलेत. फलंदाज हरेश याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पहिल्या चेंडूमध्ये पूर्णपणे धावांची लूट माजवली गेली. जरी विकेट झालेत, मात्र कुठलाही दबाव फलंदाजांवरती नाहीये आणि ज्याचं कारण आपण पाहतोय चौकार येत असताना इथे पाहायला मिळत आहेत. एक निर्धार चेंडू हाताळला जातोय. 5 चेंडूंचा खेळ संपला. 5 चेंडूमध्ये 12 धावा या तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिजनमध्ये. शतरक्षक आहे. पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाज हरीश याचा खेळ. हरीश याला परतावं लागतंय. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय? तर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात तर 3 चौकार आपण पाहिलेत. 2 चौकार आपण पाहिले होते. फलंदाज अविनाश याच्या बॅटमधून तो फलंदाज बाद झाला. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला होता. तो फलंदाज हरीश याच्या बॅटमधून तोही पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती बाद होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती
2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय उदय पाटील, एक नामवंत खेळाडू. त्यानेच क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या बॅटिंग किंवा बॉलिंगच्या रूपाने नाव कमवलं गेलंय, तोच खेळाडू उदय पाटील यावेळी मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय. आक्रमक खेळाडू म्हणून म्हटलं जातं. एक हार्ड हिटर फलंदाजच्या नावाने ओळखलं जातंय. मात्र आज पाहायचंय नवघर ए संघाला त्याच्या बॅटची गरज असेल, त्याच्या बॅटिंगमधून धावा येण्याची गरज असेल. नंतर आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये जरी विकेट्स गेल्या, मात्र धावांवरती रोख लागला गेला नव्हता. 12 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. गोलंदाज विजय याच्या. क्रमांक 2 चा गोलंदाज आपण पाहतोय कुंदन याला. चांगली कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजगती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त केली जाते. शॉर्ट पॉइंटमध्ये त्या चेंडूला अडवलं जातंय. एक सिंगल पूर्ण केल्यानंतर आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 15. ज्यावेळी आपण पाहतो स्ट्राईक एंडला उदय पाटील या फलंदाजाला पाहतोय. गोलंदाजची मार्गूर गोलंदाज कुंदन याला आपण पाहतोय. त्यावेळी डीप कव्हर रिझनमध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल फक्त मिळाली जाईल फलंदाजाला. एका सिंगलने आपण जर पाहिलं तर या षटकातले चेंडू हाताळले गेलेत 3 आणि शेवटचे 3 चेंडू जर आपण पाहायला गेलात तर हाताळण्याचे बाकी गोलंदाज कुंदनाच्या गोलंदाजीमध्ये. यावेळी आपण पाहायला गेलात तर आउटसाइड द लेग स्टंप पंचांचा इशारा इथे पाहायला मिळतोय. वाईट चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते. अवांतर धावेने 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू पाहायला मिळत आहेत. अवांतर धावेने पुन्हा एकदा 1 धाव जोडली जाते. पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आपण पाहतोय. किरण पाटील आणि मनोज शिंगे हे 2 पंच मात्र यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये दीपक याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार. क्या बात आहे. त्या धाव्यांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आपण पाहिले होते. मात्र या षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळत नव्हते आणि तो फटका इथे पाहायला मिळतोय. फलंदाज दीपक याच्या बॅटमधून. षटकाराने धाव फलकावरती 24 धावा 24 रन. एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलने धावफलक 25 रन 25 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उदय याला इथे खेळवला जात आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्टँडिंग डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाहीये. नंतर चेंडू हाताळला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये 12.50च्या सरासरीने फलंदाजी करत असताना नवघर ए संघाचा धावफलकावरती 25. 2 षटकांमध्ये 25 धावा आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता जर आपण पाहिलात तर
तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज नितीन या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. उदय पाटील आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज नितीन ऑफ साईडला थोडंसं खेळवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅकफूटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा अपयशी होत आहे. निर्धार चेंडू पहिला हाताळला जातोय गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. त्यावेळी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझल्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलने जाऊन फलक 26 रन 26 धावा. या धावफलकावरती आपण पाहतोय. उदय पाटील यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. त्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. कारण लक्ष असेल नवघर बी संघाचा, तो म्हणजे उदय याच्याकडे. या या खेळाडूचा जर फलंदाजाची जर बॅट तळपली तर नक्कीच एक धावा मोठा डोंगर रचण्याचा ताकद या फलंदाजामध्ये. त्या फलंदाजाला शांत करावं लागणार आहे ते म्हणजेच नवघर बी या संघाला. अवांतर धावेने एक धाव जोडली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. यावेळी फटका बसलाय. संधी निर्माण झाले. संधीचं सोनं करायचं होतं. मात्र काय केलं जात आहे. ही झेल किती महत्वपूर्ण होती. या झेलचं महत्व खूप मोठं होतं. मात्र इथे झेल सोडला गेलाय. जीवनदान उदय पाटील सारख्या बॅट्समनला दिलं गेलंय. मंचावरती आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये आमचे मान्यवर व्यक्ती आदरणीय सन्माननीय जयवंतजी पाटील सर यांचं इथे आगमन झालंय. वेलकम फिटनेस 40 प्लस मास्टर चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळी दीपकची बॅट स्वान झाले. चेंडू जातो डिपकाऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्या बात आहे. षटकार 6 धावा. 6 धावेने धावफलकावरती 34 रन 34 धावा. शॉर्ट डिलिव्हरी होती. चेंडूला पूल केलंय. पूल पॉवरफुल झालाय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा मात्र यावेळी क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही चुकी केली जात नाही. या फलंदाज दीपक या फलंदाजाला परतावा लागतंय. अतिशय सुंदर झेल डीपला जातोय. षटकार मारल्यानंतर गोलंदाजाने नक्कीच एक मनामध्ये विचार केला असेल, तू शेर तर मी सव्वा शेर. एक षटकार आल्यानंतर लगेचच त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो गोलंदाज यशस्वी ठरतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय किरण या फलंदाजाला. तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजची मार्गवर आपण पाहतोय नितीन या गोलंदाजाला. त्यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. टिपतोय झेल आणि बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद होतोय. संघाचा धावफलकावरती जर आपण पाहायला गेलात 34 धावा 34 रन. 34 धावाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये संदेश. उदय पाटील आणि संदेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक 3 संपले गेले. 34 धावा या धावफलकावरती सजल्या जात आहेत. मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये पाहायचं नवघर ए संघ किती धावांचं टार्गेट नक्कीच नवघर बी संघासमोर स्थापित करेल. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज डेव्हिस या गोलंदाजाला आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये.
देवीन या गोलंदाजाला आपण पाहतो एक सिंगल प्राप्त केली जाते. उदयच्या माध्यमातून एका सिंगलने जर आपण पाहिलात तर धाव फलकावरती 35 धावा. ह्यावेळी चांगला चेंडूला फक्त सन्मान दिला. डिफेंडिंग फटका खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये त्या चेंडूला फेल्ड केली जाते आणि एक सिंगल पूर्ण केल्यानंतर आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 36 रन. त्यावेळी फटका चांगला आहे. 2 शतकषकांच्या मधून चेंडू होईल परार. मिळाल्या जातील पूर्णपणे 4 धावा. चौकार. चौकाराने धावफलकावरती 40. चौथं षटक आपण पाहतोय. गोलंदाजचे मार्गवर गोलंदाज देवेन. तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका उदय पाटील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. त्यावेळी शॉट पूल पूल पॉवरफुल होते. उदय पाटील मी पहिलंच बोललो होतो या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. या फलंदाजाकडे क्षमता आणि ताकद हाकून भरली गेले आणि ते दाखवत असताना उदय पाटील याच्या बॅट मधून आलेल्या डीप मिड विकेट रिजन मध्ये पूलचा फटका 6 धाब्यांसाठी. षटकाराने धाव फलक आपण पाहतोय 46 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार मिळाला जातोय. चौकाराने आपण पाहिलं तर धाव फलकावरती 50 धावा. अर्धशतक झळकावला जातोय नवघर ए संघाचा. उदय पाटील आपण पाहतो या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठल्यात. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका येतोय 4 धाव्यांसाठी. चौकार मिळाला जातोय आणि या 4 धाव्याने धाव फलकावरती 54 धावा. या षटकामध्ये देवेन या गोलंदाजाला धोबी घाट मध्ये धुतलं गेलंय. 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. उदय पाटील याच्या बॅट मधून आलेले 3 चौकार आणि 1 षटकार. तब्बल 20 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 54 धावा. 54 रन. 54 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकाला आपण पाहतोय. सुरुवात करत असताना गोलंदाजी मार्गवर प्रशांत. संदेश याला आपण पाहतो स्ट्राईक एंडला पुलटा चेंडू होता. चेंडूला स्वान केले मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल आणि एका सिंगलने धाव फलक 55 धावा. 55 रन. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने आपण पाहिलं तर 55 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. यावेळी लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षणही तेवढं चांगलं पाहायला मिळत आहे. 2-1 धाव ही पूर्ण केली जाते फलंदाज संदेशच्या माध्यमातून. कारण माहिती आहे संदेशला उदय याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मागच्या ओव्हरमध्ये नक्कीच जर आपण पाहिला तर उदय याची मॅच तळपली गेली होती आणि तो वादळ आता मात्र या षटकामध्ये गुंगवला जाईल का. कारण 2 चेंडूवरती आपण पाहिला तर 2 धावा. त्यावेळी फटका चांगला आहे. स्टँडिंग डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझन मध्ये उदय पाटील याचा आलेला धमाका. 6 धावा. षटकार. संघाचा धावफलकावरती 62 धावा. 3 चेंडूमध्ये 8 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. मात्र उदय याचा वादळ मैदानामध्ये गुंगावतोय. तब्बल आपण पाहिला तर हा दुसरा षटकार उदय पाटील याच्या बॅट मधून.
एक आक्रमण रूप धारण केलंय. वादळ मैदानामध्ये निर्माण केलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी फटका बसलाय. या लॉंग ऑफ रिझन मध्ये चुकी केली जाते का यावेळी पुन्हा एकदा चेंडूला अडवलं जात आहे. मात्र एकच सिंगल सिंगलने धावफलक 63 धावा 63 रन. 63 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्यावेळी फटका बसलाय पुन्हा एकदा. मात्र यावेळी नोमॅन्स रन्स मध्ये चेंडू पडला जाईल. एक सिंगल धावफलकावरती 64 रन 64 धावा. शेवटचा चेंडू उदय याच्या माहितीसाठी पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. संघाचा धावफलकावरती 64. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधला. यावेळी चेंडू होता स्लॉट मध्ये आणि पाठवलाय तो म्हणजे लॉंग ऑन रिझनच्या प्लॉट मध्ये. एकच नाव गुंजला गेलाय, उदय पाटील. त्या बाद जबरदस्त फलंदाजी. शेवटच्या 2 षटकांमध्ये तब्बल 36 धावा कुठल्या गेल्यात. संघाचा धावफलकावरती 70 धावा आणि 71 धावांचा आव्हान उद्दिष्ट लागला गेलाय नवगर्भी संघासमोर. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉससाठी विनंती असेल पुष मात्र भाईंदरपाडा मास्टर टीम आणि कांदरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी या. भाईंदरपाडा मास्टर्स संघाचा कर्णधार विशाल इथे उपस्थित आहेत. विनंती असेल तसेच कांदरपाडा मास्टर संघाला की
एकच आहे, की सर्व सामने 5 षटकांचे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. नवघर बी संघाला. मस्त बॅटिंग पाहायला मिळाली उदय पाटील याची. तब्बल 34 धावा त्या षटकामध्ये त्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले उदय पाटील याच्या. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर कालच्या दिवसामध्ये कासारवडवली मास्टर ए संघाचा संदीप भोईर ज्याच्या बॅटमध्ये धावा आल्या होत्या आणि नक्कीच आज आपण पाहिलात तर उदय पाटील त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. चला टॉस केला जाईल. विनंती असेल भाईंदरपाडा मास्टर्स आणि कांजरपाडा मास्टर्स या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. आमचे मान्यवर व्यक्ती आदरणीय सन्माननीय जयवंतजी पाडी सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय सेकंड इनिंग मधला. चला 5 षटकांचा मॅच असेल लक्षात घ्या. विशाल विशाल टॉस जिंकलाय ना. भाईंदरपाडा मास्टर्स या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले कांजरपाडा या संघाला. मॅचला सुरुवात होते. अतिशय सुंदर असे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र यावेळी झेल धरतीला दान झालाय. नक्कीच हा झेल जर पकडला असता तर कॅच ऑफ दी टुर्नामेंट म्हणून या क्षेत्ररक्षकाचं नाव आज इथे लिहिलं गेलं असतं. नक्कीच आपण पाहतोय ठाण्याचा एक बुलंद आवाज आदरणीय सन्माननीय विजयजी घाटे सर यांचं इथे आगमन झालं. वेलकम सर. फिटनेस 40 प्लस मास्टर चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. चला मॅचकडे जाऊया. मॅच एकदम रंगत मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण दोन्ही संघ स्थानिक आहेत. एकाच गावामधले संघ आहेत. नवघर ए वर्सेस नवघर बी असा हा सामना. मात्र ही मॅच नक्कीच एक मित्र प्रेमाने खेळली जाते. ह्यावेळी मात्र मिसफील्ड केली जाते. एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलने धावफलकावरती लागल्या जाते 4 धावा. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावेने
धावफलकावरती आपण जर पाहायला गेलात तर 8 धावा त्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला षटक इथं जर आपण पाहिला तर पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8. अतिशय सुंदर षटक पाहायला मिळतोय. गोलंदाज हरेशच्या माध्यमातून. कारण 71 धावांचं टार्गेट आहे आणि 71 धावा पूर्ण करत असताना जर आपण पाहायला गेलात, तर पहिल्या षटकामध्ये जर हरेशची गोलंदाजी एक चांगल्या रीतीने पाहायला मिळते. मोठे फटके खेळावे लागतील. कारण आव्हान खूप मोठं आहे. ज्या प्रकारे डोंगर खोदण्यासाठी जे पोकळेंचा इथे वापर केला जातो. तसंच हा मोठा डोंगर नक्कीच क्रिकेटमध्ये जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल, तर नक्कीच षटकार आणि चौकारांची आतषबाजी करण्याची गरज नक्कीच अशी ती म्हणजे नवघर बी या संघाला. त्यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलं तर निर्धार चेंडू हाताळला जातोय गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. विनंती असेल व्हॉलंटिअरना की लगेच पाणी घेऊन जा. यष्टीरक्षकाला थोडीशी दुखापत. हा सर्वच पहिला षटक हिचा आपण पाहिला 8 धावांचा खर्च केला होता. गोलंदाज विवेक क्रमांक 2चा षटक आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू निर्धार हाताळला गेलाय गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. विवेक गोलंदाजची मार्गावर आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. आमचे टीव्ही स्कोरर आपण पाहतो मिस्टर सुशील. थोडस टाइमपास चाललंय त्याचं नक्कीच. पण एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू हाताळले गेलेत ते म्हणजे 3. पुढचे 3 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज विवेक 71 धावांचा पाठलाग करायचा. फटका फसलाय. रंग ऑफ रिझनचा शतरक्षक खूप वेगाने येतोय. पकडतोय झेल आणि इथे फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा, पहिला मोहरा इथे बाद होतोय तो म्हणजेच नवघर बी संघाचा. शतरक्षकाची विवररचना जर आपण पाहिली तर एक डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये शतरक्षक आहे. डीप मिड विकेट आहे. टिप काऊ कॉर्नर रिजनमध्ये आणि लॉंग ऑन रिजनमध्ये कोण विसरेल? उदय पाटील. आज बॅटमध्ये ज्याने चमत्कारी फलंदाजी, एक आक्रमण रूप धारण केला होता. तोच उदय पाटील आपण त्याला पाहतो लॉंग ऑन रिजनमध्ये. त्यानंतर लॉंग ऑफ रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, एक डीप कव्हरमध्ये आणि एक शॉर्ट पॉइंटमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी नितीन या फलंदाजाला पाठवलं जात आहे. त्यावेळी चेंडू चांगला अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज विवेकच्या माध्यमातून
राहुल गोलंदाजी मार्गावर आहे. सॉरी. जाऊ दे, राहुल असू दे नाही तर विवेक असू दे. चुकी त्यांच्या 12व्या खेळाडूची आहे. षटक इथे संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या. त्यानंतरचं षटक जर आपण पाहिलात क्रमांक 2चं षटक, गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून अप्रतिम तो षटक पाहायला मिळाला. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 1 गडी बाद करण्यामध्ये तो गोलंदाज सफल ठरलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रमेश. नागेश पाटील गोलंदाजच्या मार्गावर पहिला चेंडू. संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. जीवनदान आणि क्रिकेटमध्ये जीवनदान देणं किती महाग पडतंय याच मैदानाचं एक वैशिष्ट्य. मालकुमचा भूषण भोईर यांना जीवनदान आणि तब्बल ह्या 55 धावा. त्यानंतर त्यावेळी फटका बसलाय. पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाले. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. सगळ्याचा धाव फलकावरती 14 धावा. पण एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाज नागेश पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. त्यावेळी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डिपकाऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातोय तो म्हणजे चौकार साडी. नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय तो म्हणजे नवघर बी संघाच्या फलंदाजीमध्ये. 4 धावेने धावफलकावरती 18 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहज गती पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकांमध्ये धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 20 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 51 धावा. 12 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. उदय पाटील येतोय क्रमांक 4चा षटक हाताळण्यासाठी. खूप मोठा डोंगर रचला गेला होता आणि त्या डोंगराला कमी करण्याचा प्रयत्न मात्र नवघर बीज संघ करत असताना अपयशी पाहायला मिळतंय. कारण आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. 2 शतरक्षकांच्या मधून चेंडू होतोय परार 4 धावांसाठी. मात्र या फटक्यांची गरज अगोदरच्या षटकांपासून पाहायला मिळाली होती नक्कीच. मात्र यावेळी इथंच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. पुन्हा एकदा यावेळी कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल पूर्ण केली जाते आणि एका सिंगलने धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच
25 46 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक असतील ते म्हणजेच 10. त्यावेळी बॅटची कडा, झेल पकडला जातोय. अतिशय सुंदर खेळ यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि फलंदाज रमेश हा इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय धीरज या फलंदाजाला 9 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची गरज जिंकण्यासाठी. -- 8 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. उदय पाटील गोलंदाजी मार्गवर यावेळी चेंडू चांगल्या रीतीने हाताळला जातोय. गोलंदाज उदय पाटीलच्या माध्यमातून संघाचा धावफलक जर आपण पाहायला गेलात तर आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 7 चेंडू 45 धावा. त्यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. नाहीतर चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. गोलंदाज उदयच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये धावफलकावरती 26 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 45 धावांची गरज.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फक्त औपचारिकता या सामन्याची बाकी असेल. कारण नवघर ए संघ हा सामना इथे जिंकतोय. एक चेंडू आणि 40 धावांची गरज. आणि गौरवित करण्यात येणार आहे. तर यायचंय उद्या पाटील.